कोल्हापूर हे सामाजिक सलोख्याचे प्रतीक मानले जाते. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे हजरत पीर बाबू जमाल कलंदर दर्गा. खास बाब म्हणजे या दर्ग्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्री गणेशाची प्रतिमा कोरलेली आहे. अंबाबाई मंदिरासमोर असलेल्या या दर्ग्यात हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येतात. दर गुरुवारी शेकडो लोकांसाठी लंगर असो किंवा उत्सवात सामूहिक सहभाग, या ठिकाणी एकतेचा अनोखा संदेश दिसतो. सुमारे 15व्या शतकातील बहामनी काळातील हा दर्गा आज शहरातील ऐतिहासिक व धार्मिक वारशाचे महत्त्वाचे केंद्र ठरतोय. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या काळात दर्ग्याच्या प्रवेशद्वारावरील नृसिंह गणेश प्रतिमेसमोर नियमित अथर्वशीर्ष पठण आणि आरत्या होत असतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या ऐतिहासिक बाबू जमाल तालीम मंडळामध्ये मोहरम, शिवजयंती आणि गणेशोत्सव हे तीनही सोहळे एकाच ठिकाणी साजरे होत असतात. धर्म, संस्कृती आणि परंपरेचा संगम घडवणारा हा बाबू जमाल दर्गा खऱ्या अर्थाने कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवतो. आपण आज या ठिकाणी ज्या तालमीमध्ये आलो आहोत, ही अत्यंत प्रसिद्ध, महाराष्ट्रातली एकदम प्रसिद्ध बाबू जमाल तालीम म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती शाहूजी महाराजांनी ह्या तालमीसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. छत्रपती शाहूजी महाराजांना कुस्तीचं अत्यंत वेड होतं आणि समाजाला तो त्यांनी संदेश जो दिला होता तो ह्या तालमीच्या माध्यमातून दिला होता. 600-700 वर्षापूर्वीची ही तालीम आहे. ज्यावेळेला कोल्हापुरात एकही तालीम नव्हती त्यावेळेला ह्या तालमीचे अस्तित्वाचे ऐतिहासिक पुरावे आपल्याकडे आहेत. या ठिकाणी जागतिक लेवलच्या कुस्त्या ह्या तालमीमध्ये होत होत्या. शाहू महाराजांच्या काळातसुद्धा शाहू महाराज जे कुस्ती भरवायचे ते या ठिकाणीच कुस्त्या व्हायच्या असे आपल्याकडे कागदोपत्री उल्लेख आहेत. कागदोपत्री उल्लेखामध्ये एकातर उल्लेखामध्ये असं आहे की येताना कुणी बिड्याबरोबर आणायचे नाहीत, बिडी ओढायचे नाही, पहिला नंबर ज्याला येईल त्याला 400 रुपयाचं मोठं बक्षीस या ठिकाणी लावलं आहे, अशी एक शेकडो वर्षापूर्वी जाहिरात आपल्याकडं आहे. तर शाहूजी महाराजांनी कुस्त्या भरवताना जागतिक लेवलवरचे जे मल्ल येत होते ते मल्ल काल परवापर्यंतसुद्धा ह्या तालमीमध्ये राहत होते आणि कुस्तीचे प्रशिक्षण घेऊन या ठिकाणी कुस्तीची उपासना करत होते. हे शाहू महाराजांचं मोठं योगदान ह्या तालमीला लाभलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही जी तालीम आहे ही ह्या बाबू जमाल दर्ग्याच्या परिसरामध्ये आहे. ज्या ठिकाणी हा बाबू जमाल दर्गा आहे म्हणून हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचं प्रतीक म्हणूनसुद्धा या तालमीला ओळखलं जातो. इथले हिंदू आणि मुस्लिम ह्या परिसरातील हे दोन्ही उत्सव, मोहरम म्हणा, गणपती उत्सव म्हणा, एकत्रित गुण्यागोविंदानं साजरे करतात. कोल्हापूर परिसरातील जो महत्त्वाचा पंजा म्हणून ओळखला जातो तो म्हणजे न्याला हैदर पंजा, तो म्हणजे ह्या बाबू जमाल तालमीचाच प्रसिद्ध पंजा आहे.